सेक्युलर मूवमेंट महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी अधिवेशन 2025 अंतर्गत आज दिनांक 14/6/2025 रोजीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सत्राची सुरुवात मी करीत आहोत। सर्वांना विनंती आहे की सर्वांनी इकडे लक्ष द्या। या तिसऱ्या सत्राचे आजचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष दगडे इथं आपल्यामध्ये उपस्थित आहेत। ते सेक्युलर मूवमेंटचे सदस्य तर आहेतच, पण पूर्वी सांगलीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक सध्या सेवानिवृत्त आहेत आणि पुणे येथे स्थायिक आहेत। फुले आंबेडकर शाहू टीचर्स असोसिएशन कोल्हापूरचे माजी पदाधिकारी आणि सध्या सदस्य पण आहेत। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अभ्यास साहित्याचे क्रमिक आणि सध्या व्यवस्थाचे लेखक आहेत। विविध वर्तमानपत्रातून आणि नियतकालिकातून त्यांच्या अर्थशास्त्र विषयक आणि शिक्षण विषयक लेखन प्रसिद्ध होत असते। आताच आपण ज्यांचं अध्यक्ष समारोप ऐकला ते लक्ष्मीकांत देशमुख संपादित आर्थिक न्याय संकल्पना आणि संविधान या ग्रंथातही त्यांचा लेख प्रसिद्ध आहे। असे प्राध्यापक सुभाष दगडे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। या सत्रातील वक्ते आयुष्मान बबन चहांदे नागपूर हे जे साहित्यिक आहेत, आकाशवाणीवरून सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी किंवा असिस्टंट डायरेक्टर म्हणून ते निवृत्त सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। या सत्राचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष दगडे यांचं स्वागत चंद्रकांत कर्णिक यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक सुभाष दगडे यांचं आजच्या या अधिवेशनाचं किट देऊन करावं। चंद्रकांत कर्णिक, जयसिंगपूर। वेळ बराच झालेला आहे, त्यामुळे मी सूत्रसंचालन किंवा बाकीच्या सोपकरण फार वेळ न घालवता या आजच्या सत्राचे वक्ते माननीय आयुष्मान बबन चहांदे नागपूर यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी। सर्वांना जय भीम, जय बुद्धाय। आज या सभागृहामध्ये जे आलेला आहात, मी स्वतः सुद्धा या सभागृहात जे आलेलो आहे त्याचं बेसिक जर काही असेल तर ते शिक्षण। तुम्ही शिक्षण घेतलं नसतं, मी शिक्षण घेतलं नसतं तर या सभागृहात येण्याचा प्रसंग ना तुमच्यावर आला असता ना माझ्यावर आला असता। हे फॅक्ट्स आहेत। ज्या सर्वांचे आदर्श मार्गदर्शक, ज्यांच्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बापासारखा आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं त्या क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचं महत्व ओळखलं आणि त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ करतानाच शिक्षणाला जे महत्व दिलं आणि त्या शिक्षणाच्या महत्वाचं जे त्यांनी लोकांना पटावं अशा शब्दामध्ये त्या सर्वश्रुत अशा त्या ओळी आहेत, सगळ्यांना माहीत पण आहेत, पण मी त्या मुद्दामून रिपीट करतो आहे। त्या तुम्ही जरा गांभीर्यानं थोडेसे ध्यानात ठेवा। आपण कधी कधी फार हे करतो, लाईटली घेतो आणि त्याचा मतितार्थ जो आहे तो निसटून जातो। म्हणून त्याचा मतितार्थ लक्षात घेण्यासाठी त्यावेळी मी पुन्हा रिपीट करतो। त्या सगळ्यांना माहिती आहे की विद्येविना मती गेली। सर, मती हा शब्द फार महत्वाचा आहे। विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना जीवन खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। या 5 ओळीमध्ये सगळं काही आलेलं आहे आणि हाच मुद्दा घेऊन शाहू महाराज असू देत, मुरुद्याचे गायकवाड असू देत आणि नंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
शिक्षणाला जे प्राधान्य दिलं, मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आणि धर्मांतरानंतर, विशेष करून धर्मांतरानंतर मग जी पिढी होती ती पिढी अशिक्षित होती, परंतु त्यांनी आपल्या मुलाकडे सर्व लक्ष केंद्रित करून शिक्षणाला जे महत्व दिलं की पोरा शिक रे, मी तुझ्यासाठी काय वाटेल ते कष्ट करीन, पण शिक, शिक आणि मोठा हो. आणि मग शिकायला लागले, मोठे झाले. पण मग 59 ज्या अनुसूचित जाती आहेत त्या अनुसूचित 59 जातींमध्ये मग असं एक विषयाचं बीज पेरलं गेलं की म्हणले यातला वाटा जो आहे, ही जात जास्त घेऊन राहिलेली आहे, ही जात कमी घेऊन राहिलेली आहे, ज्या वाट्याला ते येत नाहीये. आणि मग आरक्षणाच्या संदर्भामध्ये वर्गीकरणाचा मुद्दा पुढे यायला लागला आणि आता तर एकदम ऐरणीवर आला. हे सगळं होत असताना फॅक्ट्स काय आहेत, आकडेवारी काय सांगते, याकडे मात्र आपण दुर्लक्ष केलेलं आहे किंवा त्याच्या खोलीत जाण्याचा सर्वजण प्रयत्न करूही शकत नाही. त्यांचा तो प्रांत नसतो, परंतु ज्यांचा प्रांत आहे त्यांनी ती माहिती गोळा करून ती लोकांपुढे ठेवायला हवी की फॅक्ट्स हे आहेत. पण तरी सुद्धा सर्वसामान्यपणे आपण पण म्हणतो, म्हणजे शेड्यूल कास्ट, या कास्ट विषयी जर महाराष्ट्रापुरतं, राज्यापुरतं जर बोलायचं झालं तर आपण म्हणतो की पूर्वाश्रमीचे जे महार होते, जे नंतर बौद्ध झाले, ते फार पुढे गेले, इतके पुढे गेले, त्यांनी सगळं आरक्षण आणि सगळ्या सोयी सवलती ज्या आहेत त्या त्यांनीच लाटल्या. आणि मग हे एसटी मधले पूर्वाश्रमीचे महार आणि आता जे बौद्ध हे सुद्धा बऱ्याचदा आपसातल्या चर्चेमध्ये म्हणतात की ही गोष्ट खरी आहे, बघा ना केवढ्या मोठमोठ्या पदावर गेले. पण फॅक्ट्स काय आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. समजून जर घेतले नाही तर गैरसमजातून अनेक मुद्दे ते तसेच राहतात भिजत घोंगड्यासारखे, आणि मग त्याचे दुष्परिणाम पूर्ण समाजाला भोगावे लागतात. तर मित्रहो, शिक्षणाचे खरे मर्म जाणले ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशात मागास वर्ग म्हणजे मागास जाती समूह निर्माण झाला, त्याचे एकमेव कारण म्हणजे शिक्षणापासून या वर्गाला पिढ्यानपिढ्या वंचित ठेवणे. कारण ही गोष्ट तर खरी आहे की एकदा शिक्षण आपण घेतलं तर काही ना काही तर विचार करायला लागतो. पण जर शिक्षणच नसेल तर आपल्या विचाराची दिशा किंवा गती म्हणा ही वेगळी असते किंवा नसतेच. तर त्यामुळे शिक्षणामुळे एक विचार करण्याची एक शक्ती आपल्याला प्राप्त होते. पण त्या शक्तीमुळे आपल्याला काय हवं, काय नको, आपल्याला काय मिळालं, काय मिळायला हवं होतं याचा विचार करायला लागतो. तर त्याच्यापासून जर वंचित ठेवलं तर आका हा 52% आणि 80% वगैरे जो हा पूर्ण समाज म्हणतात हा शिक्षणापासूनच वंचित ठेवल्या गेला, पद्धतशीरपणे ठेवल्या गेला. पण हा पद्धतशीरपणे ठेवल्या गेला हे आज आम्हाला कळायला लागलेलं आहे. कालपर्यंत हे आम्हाला माहित नव्हतं की याच्या पाठीमागे हे सगळं षडयंत्र आहे. कारण शिक्षण जर मिळालं तर आम्ही प्रश्न विचारू, आम्ही तर्क करायला लागू. याच्यापासून जर वंचित ठेवायचं असेल ना कोणी आपल्याला प्रश्न विचारू नये, कोणी तर्क करू नये. कारण तर्क केल्याने मग ते प्रश्न त्याची उकल व्हायला सुरुवात होते आणि मग उत्तर शोधण्याच्या प्रयत्नामध्ये मग जे सत्य आहे ते लक्षात यायला लागते. म्हणून त्यापासूनच वंचित ठेवायचं. तर या प्रयत्नाला हा प्रकार जगाच्या पाठीवर भारतामध्ये तरी एकमेव द्वितीय म्हणायला हरकत नाही अशा प्रकारचा होता की जगामध्ये भेदभाव नाही तर तसं नाही म्हणता येणार, भेदभाव आहे. पण त्याची जी पद्धती, त्याची जी तऱ्हा आहे जी भारतात आहे ही जगाच्या पाठीवर एकमेव द्वितीय. हे जगाच्या पाठीवर इतरत्र नाही बघायला मिळणार. जात आणि तेही जन्माधिष्ठित हा फार महत्वाचा भाग आहे. तर त्यामुळे ब्राह्मण सोडून एकूणच सर्व भारतीय समाजाची दुर्दशा पुन्हा पुन्हा वर्णन करून सांगण्यासारखी झाली आहे.
मानव मुक्तीचे जर कोणते हत्यार होऊ शकत असेल तर ते सर्वदूर शिक्षणाचा प्रचार प्रसार केल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी महात्मा फुलेंनी स्वतःपासून शिक्षणाच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली. सोबतीला घेतले स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाईला. यांनी शिक्षणाच्या माध्यमातून पेटवलेली ठिणगी आज वणवा होण्याच्या अवस्थेत असताना हा वणवा कसा विझवायचा याचा एक प्रयत्न म्हणून ब्राह्मणी विचारसरणी सत्तेत आल्याबरोबर नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली. संसदेत हे विधेयक पास होताना खरेतर सत्तेतील आणि विरोधक यांनीही विरोधाचा आगडोम उसळण्याला हवा होता, परंतु काहीही झाले नाही. निर्वेदपणे विरोधाची फारशी प्रतिक्रिया न उमटता आता त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. तरी सुद्धा किमान सुजाण मागासवर्गाच्या विरोधाच्या प्रतिक्रिया फारशा बघायला मिळत नाही. ज्यावेळेस नवीन शैक्षणिक धोरण त्याचा अहवाल आला, तो जाहीर करण्यात आला शासकीय पद्धतीनं. इंग्रजीमध्ये 550-600 पानाचा तो अहवाल होता, जो किती लोक त्यातून काढतील कॉम्प्युटरमधून नेटवरून आणि वाचतील आणि समजू शकतील, आणि फक्त इंग्रजी. त्यामुळे त्या दरम्यान म्हणजे 22-23चा कालखंड असेल तो, आणि नागपूरमध्ये थोड्याशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या, कारण आम्हाला फारसा आंबेडकरी समाजाचाही आणि इतरही समाजाचा फारसं सहकार्य काही आम्हाला मिळालं नव्हतं. फक्त कम्युनिस्टाचे दोन्ही गट CPI आणि CPM आणि आम्ही काही थोडीशी विचार करण्याची मंडळी होतो, त्यांच्यातल्या काहींनी नावं सांगायचं झालं तर प्राध्यापक देवीदास घोडेस्वार हा पहिला व्यक्ती होता ज्यांनी त्या 600-650 इंग्रजी पानाचा अनुवाद केला मराठीमध्ये आणि तो जाहीर केला आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या प्रती निघाल्या, परंतु त्याच्या प्रतिक्रिया उमटत नव्हत्या. आणि आम्हाला आश्चर्य वाटायचं की नागपूरमधला जो संविधान चौकामधला जो एक परिसर आहे, जो आंदोलनासाठी पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, तिथे आम्ही आंदोलन करून राहिलेलो आहे आणि 5-25 लोक फक्त आम्हाला सहकार्य करून राहिले. आणि आश्चर्य वाटायचं इतका भयानक तो शैक्षणिक अहवाल या BJP सरकारने तो तयार केला आणि त्याचे पुढे काय परिणाम होतील हे वृत्तपत्रातून प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगून सुद्धा त्याला जो प्रतिसाद मिळत होता तो अत्यंत दयनीय असा होता की आम्ही सांगत होतो की परत जाती व्यवस्था कशी मजबूत होईल असा हा सगळ्या नवीन शैक्षणिक धोरणाचा हेतू आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी असे 2 मार्ग तयार केलेले आहेत, एक खाजगी आणि जे शासकीय म्हणतो आपण. ते फार झालं तर त्यातून तुमचा मुलगा हा 12वी पर्यंत जाऊ शकेल. 12वीच्या पुढचं जे पदवीचं शिक्षण आहे म्हणजे उच्च शिक्षण आपण त्याला म्हणूया साधे शब्दात, तर तिथपर्यंत जाईल का, पोहोचेल का, तुमच्या खिशात किती पैसे आहेत हे तुम्हाला मोजावे लागतील. आणि मग विचार करायला लागेल की आपली आयुष्याची कमाई पूर्ण संपवली तरी आपला मुलगा पदवी पर्यंत आपण त्याला नेऊ शकणार नाही, कारण तुम्ही कमाल किती कमावलेले आहेत. आणि तुम्हाला 1 किंवा 2 मुलं जर असतील तर विचार करावा लागेल तुम्हाला की आपण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 12वी पर्यंत जर शिक्षण दिलं एका मार्गाने, म्हणजे तुम्ही CBSE ला नाही पाठवलेलं आहे तुमच्या मुलाला, साध्या मार्गाने म्हणजे आपल्या राज्यस्तरीय जे इंग्रजी माध्यम आहे, इंग्लिश मीडियम जे आहे स्टेट लेवलचं, त्याच्याने आपण पाठवलं तर 12वी पर्यंत जाऊ शकेल. त्याच्यामध्येही त्यांनी मगाच्या परिसंवादामध्ये कुठला एक शब्द वापरला होता, कौशल्य शिक्षण. कौशल्य शिक्षण, या कौशल्य शिक्षणाची आता त्याचं इम्प्लिमेंटेशन आता या 2025 पासून सुरू होणार आहे, या शैक्षणिक सत्रापासून हळूहळू. आणि जसं एक एक वर्ष पुढे जाईल तसं त्याच्यातल्या गमती पुढे येणार आहे. आणि मग ते किती गंभीर आहे आणि आपण त्यावर त्यावेळेस का प्रतिक्रिया उमटवलेल्या नाही हा आपणच आपल्याला प्रश्न विचारू आणि आपल्याला स्वतःलाच आपण दोष द्यावा लागणार आहे, अशी परिस्थिती येणार आहे. कौशल्य शिक्षणाच्या नावाखाली तू कुंभाराचा पोर आहे का रे बाबा, मग तुला 7वी पासून देऊ का कुंभाराचं शिक्षण, तू ते घे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कर वाटल्यास, कुंभाराचं शिक्षण घे, तू नाही आहेस का,
मग घे ना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन नवीन मशीनही तुला उपलब्ध करून देऊन, नवीन टेक्नॉलॉजी वगैरे 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 असं सगळं, आणि तू नाव्याचं प्रशिक्षण घे. इव्हन ज्याला KG1 KG2 किंवा त्याच्या आधीचं काय नर्सरी, एक मार्ग. दुसरा मार्ग अंगणवाडी, अंगणवाडीचा हा मार्ग आणि नर्सरीचा तो मार्ग. नर्सरीला कोणाची मुलं चाललीत आणि अंगणवाडीला कोणाची मुलं चाललीत, त्यांच्या शिक्षणाचा दर्जा, त्यांना उपलब्ध होणारी साधनं आणि यांना होणारी शिक्षणाची साधनं, त्याच्यात प्रचंड तफावत निर्माण होणार आहे. आणि त्याचा हळूहळू हळूहळू आता ती सुरुवात झालेली आहे. आपण आता त्या टोकावर आहोत. पुराण कथेत एकलव्याचा अंगठा मागणारी कथा आजपर्यंत कशी शिल्लक राहू शकली याचे नवल वाटते. त्यामुळे आजचे पुरोगामी शिक्षण तज्ञ वारंवार त्याचा दाखला द्यायला मोकळे झाले आहेत. पण त्या काळात एकच द्रोणाचार्य दर्शविला गेला होता. आता मागासवर्गीयांचे अस्तित्व मिटविण्यासाठी पावलोपावली द्रोणाचार्य आपल्या अवतीभोवती उपस्थित आहेत, जे आपला अंगठा कापणार आहेत, आपल्या मुलाचा अंगठा कापणार आहेत. त्यांच्यावर फारशी चर्चा आपली होत नाही. अगदीच उदाहरण सांगायचं झालं तर संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या मौखिक परीक्षेबद्दल सांगता येईल. IAS ची पोरं जी IAS साठी जी तयारी करतात, तो मगाशी जो मुद्दा सांगितला डायरेक्ट सिलेक्शनचा, काय शब्द त्याला ते, लॅटरल एंट्री. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आजपर्यंत त्यावर अशी जाहीरपणे चर्चा झाली नाही की IAS होण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत, प्रिलिम आहे, त्यानंतर मेन आहे, याच्यामध्ये पास झाल्यानंतर जो इंटरव्ह्यू होतो प्रत्यक्ष, त्याची यादी त्यांच्याकडे असते. जे परीक्षक असतात त्यावेळेस इंटरव्ह्यू घेणारे जे असतात, इंटरव्ह्यू त्यामध्ये त्या उमेदवाराला पूर्ण डाटा असतो आणि त्या डाटामध्ये ते सगळे ओळखतात ना, हा कोण आहे, हा शर्मा आहे, हा कोण आहे, हा द्विवेदी आहे, हा चतुर्वेदी आहे, हा कोण आहे, हा देशमुख आहे, हा आणखी कोणीतरी मेश्राम आहे, रामटेके आहे, नाईक आहे. कारण तो जो परीक्षा देतो, प्रिलिम देतो आणि मेन देतो, मेन एक्झाम देतो, त्याचे मार्क, आणि तो चतुर्वेदी द्विवेदी जो आहे त्यांनी त्या रिटन टेस्ट मधले मिळवलेले मार्क आणि प्रत्यक्ष इंटरव्ह्यू घेताना त्यांना मिळालेले मार्क हे टॅली करा. हे असं का होऊन राहिलेलं आहे? इकडे तो समजा उदाहरण म्हणून सांगतो की इकडे 800 पैकी यांनी 500 मार्क मिळवले इंटरव्ह्यू मध्ये एखाद्या चतुर्वेदीने, आणि इंटरव्ह्यू मध्ये त्याला एकदम हाय मार्क, आणि हा यांनी 700 750 मार्क मिळवले आणि इंटरव्ह्यू मध्ये याला 125 मार्क. ते इंटरव्ह्यूच्याच वेळेस हा मुद्दा होतो का? पण याच्यावर कोणी IAS होऊन निवृत्त झाले यांनी पण आवाज उठवलेला उठवला कसा? महाराजांना शरण जावे लागले होते. शिक्षणाच्या अभावामुळे शेवटी ब्राह्मणांना आपल्या मंत्रिमंडळात महाराजांना सहभागी करून घ्यावे लागले. शेवटी त्याचे परिणामही छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांनी उभ्या केलेल्या स्वराज्य सत्तेला भोगावे लागले. भारतातील शिक्षण व्यवस्था आणि अवस्था बघून पहिल्यांदा इंग्रज आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी शिक्षणाची गरज ओळखली. भलेही त्यात त्यांचा स्वार्थ असेल, पण त्यामुळेच फुल्यांसारख्या महामानवाला परिवर्तनाची दिशा मिळाली. भारताच्या इतिहासाला परिवर्तनाचे पहिले वळण दिले ते ब्रिटिशांनी. याच संधीचा फायदा घेऊन दूरदृष्टी ठेवून महात्मा फुल्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं. पुढे ब्रिटिशांनी केलेल्या परिवर्तनाच्या कायदेशीर पार्श्वभूमीवर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा उदय झाला. उच्च शिक्षणाच्या निमित्ताने भीमराव आंबेडकरांना पाश्चात्य संस्कृती जवळून अनुभवता आली. तेथे सर्वांसाठी असणारे ज्ञानाचे दरवाजे उघडे पाहून ते स्तिमित झाले. स्त्री पुरुष संबंधातील स्वातंत्र्य बघून ते तुलना करू लागले भारतीय समाजाची. भारतीय समाज कोणत्या नरकात जगत आहे याची त्यांना तेथेच जाणीव झाली.
आणि मग भारतात हे परिवर्तन कसे आणता येईल याची त्यांना ओढ लागली. आपल्या आंदोलनाची दिशाही त्यांना त्यामुळे निश्चित करता आली. त्यातूनच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्रिसूत्री त्यांनी जन्माला घातली. पुढे स्वतंत्र भारताचे संविधान लिहिण्याची त्यांना संधी मिळाली आणि संविधानातच त्यांनी या परिवर्तन करणाऱ्या हत्याराचा कसा उपयोग करता येईल याची तरतूद करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी त्यांनी हेही विधान केलेले होते की संविधान जर प्रतिगामी नालायकांच्या हाती राबवण्याची वेळ आली तर हे संविधान कुचकामी ठरेल. आज पावले पावली त्याचे प्रत्युत्तर येत आहे. ते कसे हेच आपण पुढे बघणार आहोत. शिक्षण हे मानव मुक्तीचं हत्यार आहेच, पण आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात ते किती धारदार ठरले आणि किती बोथट हे गंभीरपणे पाहिले. त्यावर अपेक्षित चर्चा, आंदोलने आणि प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने जी गती प्राप्त व्हायला पाहिजे होती त्याची चर्चा मात्र गंभीरपणे घडून आलेली नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीच्या माध्यमातून शिका म्हणून सांगितले आणि ज्ञानाच्या बाबत शतकाचा उपाशी असणारा हा आंबेडकरी समाज शिक्षणावर तुटून पडला असे दृश्य उभे करण्यात आले. यातले किती सत्य किती असत्य याची मात्र शहानिशा करण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. एवढे मात्र खरे, उपाशी माणसाच्या समोर अन्नाचे ताट ठेवल्यानंतर जशी स्थिती होते तशीच काहींना शिक्षणाचे अजीर्ण झाले तर काहींनी योग्य दिशेने त्या शिक्षणाचा उपयोग करण्याऐवजी सांडउबडच अधिक केल्याचे दिसते. मागासवर्गीयांनी एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले. त्यामुळे एक झाले की या वर्गातील एक मोठा नोकरदार वर्ग तयार झाला. यातून उच्च अधिकारी वर्ग तयार झाला. आर्थिकदृष्ट्या या वर्गाच्या संकल्पनेत अडकून पडलेला हा वर्ग चळवळीच्या दृष्टीने समाजापासून वेगळा पडला. संघर्षाच्या वेळी हा निरुपयोगी ठरला. शिक्षणामुळे मागासवर्गाला गती मिळाली, त्यातून त्यांना वित्तही मिळू लागले. पण मुळात महात्मा फुल्यांनी केलेल्या विश्लेषणानुसार विद्येविना जी मती केली होती ती मती शिक्षणधाऱ्यांना किती आली किंवा कितींनी ती सामावून ठेवली यावर फारशी चर्चा कोणी करत नाही. भविष्यात काय होईल हे काही आज सांगता येणार नाही. पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग करा, कामधंदा करा, नोकरी करा, परंतु पोटाचा प्रश्न सुटण्यास गाडी, बंगला आणि कुटुंब यातच अडकून राहू नका असे बाबासाहेब म्हणाले होते. शिक्षण, उच्च शिक्षण, अतिउच्च शिक्षण घेणाऱ्या बाबत काय सद्यस्थिती आहे याचा फारसा विचार होत नाही असे वाटते. मागासवर्गीय दलित वर्गाविषयी, विशेषतः आंबेडकरी चळवळीतील समाज घटकांविषयी हे सातत्यानं बोललं जातं की स्वातंत्र्यानंतरच हा वर्ग ज्या गतीने आणि वेगाने शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेलेला आहे तो आश्चर्यचकित करणारा आहे. ही स्थिती ब्राह्मणी व्यवस्थेला नक्कीच सलणारी होती. समाजातील त्यांच्या नेतृत्वाला सामाजिक, धार्मिक, आर्थिक दृष्ट्या नक्कीच धक्का बसणारी असल्यामुळे ब्राह्मणी व्यवस्था सावध झाली. त्या दृष्टीने गपचूपपणे आपल्या कार्याला लागली. आज ती सत्य झाली. त्यांनी ओळखले होते की शिक्षणामुळे आपले स्थान हे डामाडोल व्हायला लागले आहेत. ते परत पूर्वस्थितीला आणायचे असतील तर पहिला कुठाराघात हा शिक्षणावरच करणे आवश्यक आहे. हे ओळखून हा वर्ग कामाला लागला. नवीन शैक्षणिक धोरणाची सुरुवात आता झाली आहे. त्याचे परिणामाची दाहकता पुढे 10-15 वर्षांनी जेव्हा अनुभवायला येऊ लागेल त्यावेळी काही करण्याची शक्ती मागासवर्गीयांमध्ये राहील काय यावर जशी चर्चा व्हायला हवी तशी आजही होताना दिसत नाही. किमान 4 पिढ्या बऱ्यापैकी शिकल्या. त्या ज्ञानी किती झाल्या हा वेगळा चर्चेचा विषय आहे. पण एकूण मागासवर्गीयांपैकी किती टक्के वर्ग शिकून स्वयंपूर्ण झाला याची चिकित्सा झाली नाही, होत नाही. स्वनामधन्य किंवा असंतुष्टता असा शब्दप्रयोग अनेकांना रुचणार नाही. आंबेडकराईट म्हणविणारा जो वर्ग आहे तो अनेक मोर्चे आंदोलनात सक्रिय राहिला. आंदोलनाचे स्वरूप भावनिक विषय प्रामुख्याने राहिला आहे.
सामाजिक अन्यायाची चीड राहायला हवी याबद्दल दुमत असू नये, पण खैरलांजीवर रणकंदन करणारा हा वर्ग जेव्हा 1ली ते 8वी इयत्तेपर्यंत परीक्षाच घ्यायची नाही आणि विद्यार्थ्याला सरसकट वर्षवर्गात प्रमोशन द्यायचे, या शासनाच्या निर्णयावर कोणतीच प्रतिक्रिया आंबेडकरी समाजाने दिली नाही, याला काय म्हणायचे? तो एवढा भयानक निर्णय होता ज्या निर्णयाने विशेषतः मागासवर्गीयांच्या 4 ते 5 पिढ्या बर्बाद झाल्या. त्याचे काय करायचे? महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्थिती काय असेल याचा अभ्यास कोणी केला? स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात आंबेडकरी समाजाला रयत शिक्षण संस्था किंवा शिवाजी शिक्षण संस्थेसारखी शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणारी एकही संस्था उभारता आली नाही. वाममार्गाने पैसे कमवण्याचे एक साधन म्हणून छोट्या छोट्या शैक्षणिक संस्था स्वतः आंबेडकरी कार्यकर्ते म्हणणाऱ्या अनेकांनी काढल्या खऱ्या, पण त्या कोणत्याच खिचगणतीत नसल्यासारख्या आहेत. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत चालणाऱ्या शिक्षण संस्थांनी आपले नेटवर्क वाढ करण्याच्या दृष्टीने काही केल्याचे चर्चेत नाही, त्याविषयी अधिक न बोललेले बरे. शिक्षणाशिवाय अस्तित्व सुरक्षित नाही असे बाबासाहेब म्हणायचे. शिक्षण प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे. जगात सन्मानाने जगायचे असेल तर तशी सक्षमता प्रत्येक व्यक्तीने मिळविली पाहिजे. ही सक्षमता केवळ आणि केवळ शिक्षणातून साध्य होऊ शकते. हे सर्व आदर्शवादी विचार झाले, पण या विचाराने भारावून सर्व समाज खरोखर शिक्षित झाला तर वर्णव्यवस्थेचे काय होईल याची चिंता ब्राह्मणांना असली तरी त्यासाठी ते सतत सजग असतात. कारण समाजात जेवढे शिक्षणाचे प्रमाण वाढेल तेवढे त्यांचे अस्तित्व पुसल्या जाण्याची शक्यता असल्यामुळे या शिक्षणावरच कसा घाव घालायचा याची पूर्ण योजना नवीन शैक्षणिक धोरणात त्यांनी आखलेली आहे. शिक्षण व्यवस्थेचे प्रयोजन हे संविधानाला अभिप्रेत भारत घडविणे असे जर असेल तर या अर्थाने शिक्षण हे राज्याचे दायित्व ठरते. पण वास्तव चित्र याच्या उलट आहे. शासन उच्च आणि व्यावसायिक शिक्षणातून मुक्त होऊ इच्छिते आणि हे क्षेत्र फ्री मार्केट इकॉनॉमीच्या स्वाधीन करू इच्छिते. उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाच्या खाजगीकरणाने या क्षेत्रात मागासवर्गीयांची वंचितता अधिकच वाढणार आहे. यातून मार्ग काढण्याची जबाबदारी आंबेडकरी समाजातील जो इलाइट क्लास आहे त्यांनी भविष्यात पसरणाऱ्या आधाराला दूर सारण्यासाठी आता एकत्रित बसून विचार करायला हवा. नवीन शैक्षणिक धोरणाची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे. भाजपा प्रणित राज्यांनी अंमलबजावणीला प्राधान्य दिलेले आहे. या बदललेल्या धोरणात अभ्यासक्रमही बदलला जाणार आहे. मनुस्मृती प्रणित समाजव्यवस्थेच्या समर्थनापासून तर भगवद्गीतेचेही या बदललेल्या अभ्यासक्रमात समावेश राहील. अजून काय काय बदल पाहायला मिळतील ते भविष्यात सर्वांना हळूहळू कळेल. या बदललेल्या शैक्षणिक धोरणात प्रथम अवस्थेत 3 वर्ष अंगणवाडी आणि वर्ग 1 आणि 2 अशी 5 वर्षाची राहील. वर्ग 3, 4 आणि 5 अशी 3 वर्षाची दुसरी अवस्था राहील आणि वर्ग 6, 7 आणि 8 अशी 3 वर्षाची तृतीय अवस्था, तर वर्ग 9, 10, 11 आणि 12 अशी 4 वर्षाची चौथी अवस्था, असे 4 टप्पे शिक्षणाचे असे पाडलेले आहेत. अशी एकूण रचना करण्यात आली आहे. 4, 5, 2 अशा रचनेतून 5, 3, 3, 4 असा पॅटर्न करण्यात आला असून या तिसऱ्या टप्प्यापासूनच शिक्षण क्रमात तंत्रज्ञानाचा अर्थात स्किल्ड वर्कचा समावेश झालेला आहे. नवीन धोरणात 2 समांतर प्रवाह राहतील. शासकीय आणि शासन अर्थप्रवाहित शाळा आणि शिक्षण संस्था, स्वयंप्रदायित सेल्फ फायनान्स अर्थात ऑटोनॉमस स्वायत्त खाजगी शिक्षण संस्था. इयत्ता 12वी नंतरचे शिक्षण हे बहुतेक खाजगी अर्थात स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था यामध्ये राहणार आहे. अनेक अनुदानित शिक्षण संस्था आणि विद्यापीठांना स्वायत्त संस्था म्हणून मान्यता देणे शासनातर्फे सुरू झालेले आहे. अर्थात स्वतः पैसा मिळवा आणि शिक्षण संस्था चालवा या अवस्थेत या संस्था चालवायचा मुख्य स्रोत हा विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारी फी असेल. ही फी एवढी मोठी असेल की मागासवर्गातील एलाइट क्लासचा वर्ग सुद्धा आपल्या पाल्याला
अशा संस्थेतून उच्च शिक्षण देऊ शकेल की नाही ही शंका वाटते. म्हणजे SC, ST, OBCच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त 12वी इयत्तेपर्यंत शिक्षण घ्यावे एवढी या नवीन शैक्षणिक धोरणात सोय करून ठेवलेली आहे. या धोरणात शिक्षणाच्या माध्यमावर फारसे कोणी बोलताना दिसत नाही. 2025-26च्या शैक्षणिक सत्रापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजे CBSE अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. सुकाणू समितीच्या शिफारशीनंतर, तुम्ही पण वाचलं असेल वृत्तपत्रामध्ये ते गाजलेलं होतं, शिफारशीनंतर इयत्ता 3 ते 12 पर्यंत CBSE पॅटर्न लागू करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी केली. खूप संघटनांनी याचा विरोध केला. नेहमीप्रमाणे या घोषणेवर राजकीय पक्ष मौन होते. पण या सत्रात CBSE अभ्यासक्रम लागू होईल अशा हालचाली अजून तरी दिसत नाही. या घोषणेबाबत शासन आणि शिक्षण विभागानेही मौन धारण केलेले आहे. कारण हे धोरण जर प्रत्यक्ष राबवायचे ठरविले तर त्यासाठी प्राथमिक पातळीवर जी तयारी करावी लागते, जे बदल करावे लागतात, त्याबाबत काहीच पूर्वतयारीच्या हालचाली सुरू दिसत नाही. कारण एवढा मोठा बदल करायचा हे निश्चित झाले तर खूप मोठे परिवर्तन त्यासाठी सर्वांनाच करावे लागणार. त्याची नीती अर्थात धोरण काहीही निश्चित नाही. पण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे शासनाचा हा एक डाव सुद्धा असू शकतो की नवीन पॅटर्न सुरू करायचे म्हणून जाहीर करायचे, पण करायचे नाही. पण जाहीर करायचे आणि त्याविरुद्ध कसकसे तरंग उठतात त्याची वाट बघायची, त्याचं निरीक्षण करायचं, त्यानुसार पुढे पावलं उचलायची किंवा या सत्रात अंमलबजावणी करणार नाही पण भविष्यात आम्ही हे करू शकतो याचे सुतोवाच करायचे असे हे धोरण असू शकते. या धोरणात मातृभाषेचे काय होणार यावर कोणी गंभीर चर्चा मात्र करत नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, प्याल तर गुरगुराल, बाबासाहेब असं म्हणाले होते. हा संदर्भ ऐकताना खूप रोमांचित करतो. शिक्षण घेऊन गुरगुरणारे किती आहेत याचा पाठपुरावा मात्र खूप निराशाजनक आहे. इसवी सन 2011च्या गणनेनुसार आकडेवारी पाहिली तर हे म्हणणे किती खरे किती खोटे हे कळते. प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पहिला स्तर किंवा पाया मानला तर 21.21% उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी माध्यमिकला केवळ 3.46% विद्यार्थी शाळा सोडतात. माध्यमिक ते मॅट्रिक पर्यंत 2.44% विद्यार्थी शाळा सोडतात. तर मॅट्रिक ते हायर सेकंडरी पर्यंत 4.36% विद्यार्थी शाळा सोडतात. म्हणजेच याचा अर्थ असा की प्राथमिक पासून तर हायर सेकंडरी पर्यंत 10.26% अर्थातच शिक्षणाच्या प्राथमिक पातळीवर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थी हे नानाविध कारणाने शाळा सोडतात किंवा त्यांना सोडावी लागते. पदवी व उच्च शिक्षण उत्तीर्ण होईपर्यंत पुन्हा 2.33% विद्यार्थी शिक्षण सोडतात. याचा अर्थ शिक्षणाच्या प्राथमिक पातळीवर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ 1/3 विद्यार्थी पदवी व उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात. एकूणच शैक्षणिक संरचनेमध्ये साक्षर असलेले परंतु शाळेतच न गेलेल्याचे प्रमाण 5.101% आहे. उच्च शिक्षण घेतलेल्यांमध्ये सुद्धा 75% पेक्षा जास्त प्रमाण कौशल्यरहित पदवी व उच्च पदवीधारकांचे आहे. त्यामुळे समाजात पांढरपेशा बेकारीचे प्रमाण खूप अधिक आहे. अभियांत्रिकी व BEd MAd मध्ये जवळपास 20% पर्यंत प्रमाण असून उर्वरित केवळ 5% विद्यार्थी हे इतर विविध शास्त्रांमध्ये उत्तीर्ण झालेले आढळतात. 2011च्या जनगणनेत, कारण आता नवीन जनगणना होईल तेव्हा नवीन आकडे आपल्या हाती येणार आहेत, ते यापेक्षा अधिक भयावह राहणार आहेत याची खात्री बाळगण्यासारखा अंदाज केला जातो आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येत 11.81% वाटा असलेल्या अनुसूचित जातीची एकूण साक्षरता 79.66% आहे. अनुसूचित जातीमधील विविध शैक्षणिक स्तरानुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अतिशय दयनीय स्वरूपाचे आहे. यात शहरी आणि ग्रामीण असे विश्लेषण केलेले नाही, ते तर अधिक भयावह होईल. शिवाय ही आकडेवारी सरसकट अनुसूचित जातीची आहे.
जातनिहाय गणना होईल तेव्हा खरे आकडे पुढे येतील. अशी अवस्था असतानाही मागास जातीच्या विद्यार्थ्यांचे अंगठे भविष्यात कसे कापायचे याचा योजनाबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. उद्या अनुसूचित जातीचे वर्गीकरण झाले म्हणजे होणारच आहे ते की लक्षात येईल बाबासाहेबांचा वारसा सांगणारे आणि उच्च रवाने जे भीम म्हणणारे शिक्षणाच्या आणि नोकरीतील आरक्षणाच्या बाबतीत कोणत्या क्रमांकावर असतील. एवढे सर्व विश्लेषण करण्याचा एकमेव उद्देश असा की सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात वास्तविक स्थितीची व आपल्या उत्तरदायित्वाची जाणीव करून देणे तसेच शैक्षणिक विकासाकरिता नियोजनबद्ध आराखडा तयार करणे हा आहे. तर लिखित रूपातलं हे जे लिहिलेलं होतं हे आकडेवारी होती. आकडेवारी तर खूप आहे पण आकडेवारी नुसती सांगितली तर ऐकणाऱ्याला बोर होईल आणि ती कळणार नाही म्हणून खूप आकडेवारीला टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर आकडेवारी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिली आणि ती जर अभ्यासण्याची गरज आहे तर इतके गंभीर प्रश्न येत्या काळामध्ये आपल्या पुढे येणार आहेत की काही अभ्यासक्रम तर असा आहे की त्या अभ्यासक्रमाला लागणारी फी, कारण गव्हर्नमेंटनी आता शासनाने आता हात वर केलेले आहेत की हा खर्च शासन करणार नाही, जेव्हा की राज्य शासनाची ती जबाबदारी आहे की शिक्षण आणि आरोग्य यावर त्यांनी आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, ती त्यांची जबाबदारी आहे. परंतु त्याच्याकडे कसं दुर्लक्ष करता येईल आणि खाजगी क्षेत्राला कसं प्रोत्साहन देता येईल अशा प्रकारचं धोरण आणि परिस्थिती ही आपण सगळे बघता अनुभवत आहात. त्याच्यामध्ये काही कोर्स तर असे आहेत की उदाहरण सांगायचं झालं तर समजा पायलटचा कोर्स तुमच्या मुलाला तुम्हाला द्यायचा आहे, त्याला पायलट बनवायचं आहे, तर सरकार त्याला मदत करणार नाही. ते त्याचं शिक्षण देणाऱ्या ह्या खाजगी संस्था आहेत आणि एका विद्यार्थ्याला त्याचं पूर्ण शिक्षण देण्यासाठी 40 लाख रुपये लागणार आहे. किती पालक आपल्या मुलाला पायलट बनवू शकतील? तुम्ही आयुष्यभर कितीही कमाई केलेली असेल तरी आपल्या एका मुलासाठी एवढा पैसा देणं आपल्याला शक्य होईल काय? तर हे एक उदाहरण फक्त मी दिलं. उद्या तुम्हाला डॉक्टर करायचं आहे, मुलाला वकील करायचं आहे, इंजिनियर करायचं आहे, तर हे आजपर्यंत अगदी सहज शक्य झाल्यामुळे आपण कधी त्याच्या खोलात गेलो नाही की पुढे काय होणार आहे. जर आता पुढे जर ही नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे आता सरकारी अनुदान म्हणजे UGC घेऊन जे विद्यापीठ आहेत हे या विद्यापीठांना सुद्धा उद्या प्रायव्हेट केलं जाणार आहे आणि त्यांना सांगितलं जाणार आहे की तुम्ही कमवा आणि शिका, म्हणजे कमवा आणि शिकवा तुम्ही. आता तर कमवायचा कुठून कमवणार, ते कुणाकडून कमवणार? तर विद्यार्थ्यांकडून. तोच एकमेव सोर्स त्यांच्याकडे राहणार आहे ना. तर ते विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठीची जी फी आहे ती इतकी प्रचंड ठेवणार आहे की तुम्ही तुमच्या पाल्याला वरचं जे पदवीचं शिक्षण आहे ते तुम्ही देऊ शकणार नाही. त्याच्यानंतर उच्च पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याला म्हणतो आपण PG, हे दुर्लभ होणार आहे आपल्या SC STच्या मंडळींसाठी. तेव्हा आता याच्यातून कसा मार्ग काढायचा याच्यासाठी आपल्याला पण याच्या मध्ये खोलात जाऊन अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार याची नीती पण आपल्याला ठरवावी लागणार आहे. मी अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो की सेक्युलर मुवमेंटने अशा प्रकारचा जर अभ्यासगट एक तयार केला की पूर्ण महाराष्ट्रात याविषयी गंभीरपणे अभ्यास करणारे विचार करणारी जी मंडळी याची 4-5 मंडळींचा एक ग्रुप करावा आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून याचा सतत अभ्यास करून त्याचे निष्कर्ष काढावे आणि ते निष्कर्ष सरकारला सादर करावेत. आणि हे याच्यासाठी खूप वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे, वेळ खूप कमी आहे. तर या दृष्टीने जर पावलं उचलली म्हणजे उचलावीत अशी अपेक्षा ठेवतो. हे जर झालं का तर दुसरं एक वर्गीकरणाच्या बाबतीतला तो विषय नाही आहे माझा, आजचा विषय पण नाही तो आपला, पण संबंधित याचे असल्यामुळे वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जो आता अत्यंत ऐरणीवर असा तो विषय आहे आणि महाराष्ट्र सरकारने
आपली एक कमिटी बसवलेली आहे आणि ती कमिटी अभ्यास करून राहिलेली आहे. त्याचे निर्णय, त्यांचं धोरण लवकरच आपल्यासमोर येणार आहे. त्यामध्ये बार्टीला त्यांनी ही जबाबदारी सोपवलेली होती. तर बार्टीने यावर जे काम केलं आहे त्या कामासाठी एक जे अभ्यास गट तयार केलेला होता, त्या अभ्यास गटाने त्याचं पूर्ण डाटा तयार केला आणि तो शासनाला सादर केला. आता शासनाला सादर केला म्हणजे त्याच्यावर अभ्यास करून ते निर्णय घेतील. जर निर्णय घेण्याची अधिकार त्यांचे आहे, ते काय निर्णय घेतात हे आपल्याला माहित नाही. परंतु कमीत कमी एवढी खात्री आहे की जी आकडेवारी गोळा करून ते स्टेटमेंट सरकारला सादर केलं गेलं बार्टीतर्फे, तर त्यांनी त्याचे जे प्रमुख होते, डॉक्टर दुपारे म्हणून आहेत, ते त्या अभ्यास गटाचे प्रमुख होते, त्यांनी खूप मेहनत घेऊन ती आकडेवारी तयार केली आणि त्याचं काय धोरण असलं पाहिजे याविषयी शासनाला ते सादर केलं. पण त्यावर काय निर्णय घ्यायचा नाही घ्यायचा हे शासन ठरवणार आहे. पुढे काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. फक्त एक सावधानतेचा इशारा म्हणून जी माहिती मला मिळाली ती आपल्यापुढे सादर करायचा प्रयत्न केला. आपण त्याच्यावर गंभीरपणे किती विचार करतो, काय करतो हे आपल्या सर्वांना ठरवायचं आहे. एवढं बोलतो. सेक्युलर मुवमेंटचे आभार मानतो की त्यांनी मला संधी या विषयावर बोलण्याची संधी दिली. जय भीम, जय बुद्ध. सेक्युलर मुवमेंट महाराष्ट्र 2025 प्रतिनिधी अधिवेशन या निमित्ताने आणि या अंतर्गत शिक्षण मानवमुक्तीचे हत्यार किती धारदार आणि किती बोथट या विषयावरील चर्चासत्रामध्ये गगन चांदे यांनी आपले विचार प्रकट केले. त्यांनी अनेक बऱ्याचशा मुद्द्याला स्पर्श केलेला आहे आणि यानंतर फक्त मी एक सांगू इच्छितो की त्यांनी बऱ्याच सकाळपासून दोन वेळा उल्लेख झाला की नवीन शैक्षणिक धोरण सेक्युलर मुवमेंट याने शालेय शिक्षणामध्ये जे काही मधल्या काळामध्ये मनुस्मृती आणि पौराणिक याच्यावर आधारित जे काही उपक्रम किंवा शैक्षणिक प्रणालीमध्ये आणायचा प्रयत्न केला होता त्याला आम्ही लिखित स्वरूपात शैक्षणिक सेक्युलर मुवमेंटने विरोध केलेला आहे आणि त्यावेळेस आमचं लिखित म्हणणं त्यांच्यापर्यंत गेलं होतं आणि त्यानंतर बऱ्याचशा इतर संघटनांनी पण ते केलं. त्यामुळं ते तुर्तास तरी तो पाठ वगळण्यात आलेला आहे एवढं मी सेक्युलर मुवमेंटच्या वतीने इथं नम्रपणे नमूद करतो.